चालू करा. काल दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी धनंजय मस्के यांच्या शेतामधील गोठ्यामध्ये असणारी गाय ही बिबट्याने रात्रीच्या सुमारास खाऊन तिला शेजारच्या उसामध्ये फरफटत नेल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी परीक्षण करण्यासाठी आलो असता आपल्या शिवारामध्ये पायदळ वाटांना किंवा आजूबाजूच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी पाणी दिलेलं आहे अशा ठिकाणी बिबट्यांचे पगमार्क स्पष्ट दिसून आलेले आहेत. त्यावरून आपल्या शिवारामध्ये बिबट आहे हे स्पष्ट झालेले आहे. तरी गावकरी मंडळी यांना आम्ही अशी विनंती करतो की बिबट बचावात्मक ज्या खबरदारी आहेत त्यामध्ये रात्री शेतात हिंडू नये. रात्रीस म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7च्या सुमारास, कारण थंडीचे दिवस असल्यामुळं सकाळ थोडी जास्त वेळ चालते, त्यामुळे त्या वेळेमध्ये शेतकऱ्यांनी शेत परिसरामध्ये हिंडू नये. तरी जरी काही इमर्जन्सी म्हणून तुम्हाला शेतात यायची गरज भासल्यास आपल्या हातामध्ये काठीला घुंगरं, बॅटरी आणि मोबाईलची गाणे मोठ्या आवाजात वाजवत समूहानेच या शेती परिसरामध्ये यावे. पण ती जर अति तात्काळ अशी गरज वाटत असली तरच येण्याची वेळ सहसा तर येऊच नये, पण जर गरज भासली तर अशा पद्धतीची सोय करून यावी. आपल्या शेतात असणारी कुत्रे, शेळी यासारखे लहान जनावरे ही बिबट्याची प्रामुख्याने भक्षक आहेत. त्याच्यामुळे शेतात येताना किंवा त्यांना बांधताना आजूबाजूला बंदिस्त वातावरण आहे का, गोठा व्यवस्थित सुरक्षित आहे का याची खात्री झाल्याशिवाय त्या मुख्य प्राण्यांना अशा उघड्या ठिकाणी बांधू नये. आपल्या घरी असणारी लहान मुले यांना व्यवस्थित ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी आपल्या घरी कंपाऊंडच्या आतमध्ये लहान लेकरांनाच खेळू द्यावे किंवा त्यांच्या सोबतीला एखादा ज्येष्ठ माणूस असावा याची सगळ्यांनी खबरदारी घ्यावी अशी आम्ही विनंती करतो. आम्ही तुम्हाला गरज भासल्यास तात्काळ तुमच्या फोनवरून आम्ही या ठिकाणी येऊ, त्या बाबतीत आम्ही वन विभागाकडून तुम्हाला ग्वाही देतो. पण आम्ही येईपर्यंत ज्या घ्यायच्या काळजी आहेत त्या तुमच्या हातातल्या आहेत. त्या गोष्टींच्या सूचनांची तुम्ही पालन करावं अशी आमची सगळ्या वन विभागाकडून तुम्हाला नम्र विनंती आहे. तो टाळा.